हॅलो फ्रेंड्स, स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। याच्या आधी 2 व्हिडिओ झालेले आहेत। फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण अध्यात्म म्हणजे काय आणि त्याबद्दलचे असलेले गैरसमज याबद्दल बोललो होतो। त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 4 आध्यात्मिक मार्गांबद्दल चर्चा केली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजिकल पॅटर्न्स या अध्यात्मातल्या असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत। पण त्यासाठी आधीचे दोन्ही व्हिडिओज बघणं गरजेचं आहे। सो जर बघितले नसतील तर आत्ताच्या आत्ता जाऊन आधीचे दोन्ही व्हिडिओ पाहून या, मग हा व्हिडिओ पहा। सायकोलॉजिकल पॅटर्न्स हा विषय अध्यात्मामध्ये इतका महत्त्वाचा आहे की जोपर्यंत आपण हा विषय समजून घेत नाही तोपर्यंत अध्यात्म समजूच शकत नाही एखाद्याला, किंवा अध्यात्म समजलंय असा त्याने दावा देखील करू नये। ठीक आहे, कारण स्पिरिच्युअलिटी किंवा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस काम कशावर करतात तर डिरेक्टली सायकोलॉजिकल पॅटर्न्सवरच सगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस काम करत असतात। आणि म्हणून जोपर्यंत सायकोलॉजिकल पॅटर्न ही काय कन्सेप्ट आहे ते तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत अध्यात्म समजू शकत नाही। आता सायकोलॉजिकल पॅटर्न म्हणजे नेमकं काय तर माणसाच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी घर करून बसलेल्या असतात, जी मतं माणसाने बनवलेली असतात, जी सबकॉन्शियस माइंडमध्ये जमा झालेली असतात, त्या मतांना सायकोलॉजिकल पॅटर्न असे म्हणतात। उदाहरणार्थ हा विषय थोडासा कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे उदाहरणांच्या माध्यमातूनच आपण हा सगळा विषय समजून घेणार आहोत। सो उदाहरणार्थ समजा एक कोणीतरी मुलगा आहे आणि तो मुलगा आत्ता सध्या लग्नासाठी मुली बघतोय, पण इन्कम या विषयावरून त्याच्या सगळ्या गोष्टी थांबतायत आणि इन्कम कमी असल्यामुळे त्याचं लग्न होत नाहीये। किंवा त्याच्या पास्टमध्ये तो काही जणींबरोबर रिलेशनशिपमध्ये देखील होता, पण त्याचं इन्कम कमी असल्यामुळे त्याला त्या मुलींकडून नंतर लग्नासाठी नकार देण्यात आला असेल। तर यावरून तो मुलगा एक मत डेव्हलप करतो की सगळ्या मुली या पैशाच्या मागे असतात। हे जे त्याने मत डेव्हलप केलेलं आहे, हे जे त्याने मत तयार केलेलं आहे, या मताला सायकोलॉजिकल पॅटर्न असं म्हणतात। ठीक आहे, आता इथे नोटीस करण्यासारखी गोष्ट अशी आहे की त्या मुलाचं मुलींबद्दल जे मत निर्माण झालेलं आहे ते एखाद दुसऱ्या घटनेवरून निर्माण झालेलं आहे का? नाही, तर जी गोष्ट सातत्याने त्याच्यासमोर येत गेली त्यानुसार त्याचं ते मत तयार होत गेलं। यालाच म्हणतात सायकोलॉजिकल पॅटर्न, जो सबकॉन्शियस माइंडमध्ये तयार झालेला असतो। असंच एक उदाहरण मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं। जेव्हा एखाद्या मुलीला अनेक पुरुषांमध्ये मिळून एक समान गोष्ट दिसते तेव्हा तिथं सुद्धा असं मत तयार होतं की सब मर्द एक जैसे होते। हा सुद्धा एक सायकोलॉजिकल पॅटर्नच आहे। जेव्हा एखादी गोष्ट सातत्याने तुमच्यासमोर येत असते तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होतो आणि आपण त्या गोष्टीला कॅटेगराइज्ड करतो। आता हे सायकोलॉजिकल पॅटर्न्स अशा फक्त घटनांमधूनच तयार होत असतात का तर नाही, सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होण्याचे अनेक मार्ग आहेत। जसं आत्ता मी सांगितलं की काही घटना घडल्यानंतर त्या घटना आपल्यावर इन्फ्लुएन्स करून जातात आणि असा एक प्रकारचा सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होत असतो। तसंच अजून अनेक असे मार्ग आहेत ज्यांच्या माध्यमातून सायकोलॉजिकल पॅटर्न्स तयार होत असतात। काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स असतात जे बऱ्याच फॅमिलींमध्ये आईवडिलांकडूनच मुलांवर तयार करण्यात आलेले असतात। यालाच आपण संस्कार करणं असं म्हणतो। याचं एक उदाहरण म्हणजे माझ्या माहितीमध्ये असलेल्या एका कुटुंबामध्ये मी ही गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे की त्यामध्ये आईवडिलांनीच त्यांच्या मुलांना असं सांगितलं होतं की खूप जास्त पैसा कमवणं, श्रीमंत होणं हे चुकीच्या मार्गानेच अचीव करता येतं। किंवा त्यांचं असं म्हणणं होतं की जी सगळी श्रीमंत लोक असतात ती कुठल्या ना कुठल्या तरी चुकीच्या मार्गानेच श्रीमंत झालेली असतात। चांगल्या मार्गाने, सज्जन मार्गाने, स्वच्छ मार्गाने कुठलाच माणूस इतका श्रीमंत होऊ शकत नाही। तर काही संस्कार असे असतात किंवा काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स असे असतात जे आपल्यावर या समाजाकडून छापले जातात। उदाहरणार्थ विशिष्ट वयामध्ये विशिष्ट गोष्ट व्हायला पाहिजे हे आपला समाज सांगतो। म्हणजे या वयामध्ये शिक्षण व्हायला पाहिजे, त्या वयामध्ये अर्निंग सुरू व्हायला पाहिजे, विशिष्ट वयामध्ये लग्न व्हायला पाहिजे, त्यानंतरच्या काही काळामध्ये मुलं व्हायला पाहिजेत, 60व्या वर्षी माणूस रिटायर झाला पाहिजे, 65व्या वर्षी त्याला डायबिटीज झाला पाहिजे, गोळी सुरू झाली पाहिजे। अशा अनेक प्रकारचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स ज्या वयाशी संबंधित असतात, जे नियमांच्या स्वरूपामध्ये या समाजाने आपल्यावर छापलेले आहेत। त्याचबरोबर काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स असे असतात जे तुमच्या संगतीकडून किंवा तुम्ही ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये असता त्या ॲटमॉस्फिअरकडून तुमच्यावर छापण्यात आलेले असतात। जसं की आपण आपल्या मित्रमैत्रिणींकडून अनेक गोष्टी उचलत असतो, जसं की काही गुण घेत असतो, काही दुर्गुण घेत असतो, काही सद्गुण देखील घेत असतो। किंवा आपण ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये असतो ते ॲटमॉस्फिअर सुद्धा आपल्यावर काही इन्फ्लुएन्स सोडून जात असतं।
बरोबर. याच त्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी असं म्हणता येईल की सायकोलॉजिकल पॅटर्न्स आपण आपल्या संगतीकडून घेत असतो. सो थोडक्यात संगत सुद्धा आपल्यावर काही संस्कार करत असते आणि म्हणूनच आपण कुठल्या संगतीमध्ये राहतोय हे खूप जास्त मॅटर करतं. त्याचबरोबर आपण जो कंटेंट कन्झ्युम करतो, आपण जे काही कन्झ्युम करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्यावर काही ना काही छाप सोडून जात असतात, काही ना काही इन्फ्लुएन्स करत असतात. आपण इंटरनेटच्या माध्यमातून जे काही कन्झ्युम करतो, आपण वाचनाच्या माध्यमातून जे काही कन्झ्युम करतो, आपण टेलिव्हिजनच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे काही कन्झ्युम करतो, आपण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर जस्ट बसून गप्पा मारत असताना सुद्धा जो कंटेंट कन्झ्युम करत असतो तो सगळा सगळा कंटेंट आपल्यावर काही ना काहीतरी इन्फ्लुएन्स करत असतो, काही ना काहीतरी सायकोलॉजिकल पॅटर्न आपल्यामध्ये तयार करत असतो. तर काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स असे देखील असतात जे कुठून तयार झालेत, नक्की काय घटना घडली होती म्हणून हे सायकोलॉजिकल पॅटर्न्स असे तयार झालेले आहेत, ते आपण बऱ्याच वेळेला विसरलेले देखील असतो. म्हणजे सायकोलॉजिकल पॅटर्न जसा आहे तसाच असतो, पण तो सायकोलॉजिकल पॅटर्न ज्या घटनेवरून आला ती घटना आपण विसरलेले असण्याची देखील दाट शक्यता असते. उदाहरणार्थात समजा एक 2 वर्षाचा कोणीतरी मुलगा आहे आणि तो त्याच्या घरच्यांबरोबर कोणाच्या तरी घरी गेलेला आहे. असं असताना त्यांच्याकडे पाळलं गेलेलं कुत्रं जर त्याच्या अंगावर आलं, त्याच्याकडे बघून जर का ते भुंकलं, तर त्यावेळेला त्याच्या मनामध्ये कुत्र्याबद्दलची भीती निर्माण होते. हा झाला सायकोलॉजिकल पॅटर्न. कदाचित तो मुलगा मोठा झाल्यानंतर मूळ घटना विसरून देखील जाईल, पण कुत्र्याबद्दलची जी मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे ती मात्र कायम राहते. हा देखील एक सायकोलॉजिकल पॅटर्नच आहे जो कुठून तयार झाला, त्यामागे नक्की काय घटना तयार झाली होती जे तो मुलगा नंतर पूर्णपणे विसरून गेलेला असण्याची शक्यता असते. असे अनेक प्रकारचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स, अशी मतं आपण तयार करून घेत असतो. या सायकोलॉजिकल पॅटर्नची निर्मिती फक्त आपल्याकडूनच होते असं नाही, तर इतरांच्याकडून देखील होते. काही ना काहीतरी घटना घडलेली असते आणि त्या घटनेवरून आपण सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट करत असतो. तर अध्यात्म असं सांगतं की काही सायकोलॉजिकल पॅटर्न मनुष्य प्राणी जन्माला येताना देखील घेऊन येत असतो. मनुष्याच्या आवडीनिवडी, मनुष्याची विचारसरणी या जन्माला येताना घेऊन आलेल्या सायकोलॉजिकल पॅटर्न नुसारच डेव्हलप होत असतात. आणि म्हणूनच एकाच घरात जन्माला आलेल्या सख्या 2 भावांची विचारसरणी, त्यांच्या आवडीनिवडी यामध्ये देखील फरक असू शकतो. आणि जन्माला येताना घेऊन आलेल्या सायकोलॉजिकल पॅटर्न्स मधलाच एक सायकोलॉजिकल पॅटर्न हा आहे की मी म्हणजे हे शरीर आहे, मी म्हणजे हे शरीर आहे, मी म्हणजे राकेश आहे, मी म्हणजे हे मन आहे, मी म्हणजे हे बुद्धी आहे. ही सुद्धा सगळी मतं आहेत. ठीक आहे, ही आपली समज सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी काळामध्ये, कुठल्या ना कुठल्या तरी घटनेमुळे किंवा कुठल्या ना कुठल्या तरी इन्फ्लुएन्समुळेच हे आपलं मत तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे मी म्हणजे हे शरीर आहे, ही जी मानवाची समज आहे, हा जो मानवाचा विचार आहे, हे जे मानवाचं मत आहे, हा देखील एक सायकोलॉजिकल पॅटर्न आहे. आता या सायकोलॉजिकल पॅटर्नचं महत्त्व तेव्हा समजेल जेव्हा हे सायकोलॉजिकल पॅटर्न काय उपद्व्याप करत असतं ते आपण जाणून घेऊ. सायकोलॉजिकल पॅटर्न नुसारच मनुष्य विचार करत असतो आणि आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार, क्वांटम फिजिक्सच्या नियमानुसार, थिअरीनुसार आपण जे विचार करतो तेच विचार रियालिटीमध्ये उतरत असतात. बरोबर. म्हणजे जसे सायकोलॉजिकल पॅटर्न तसे विचार, आणि जसे विचार तसं त्या विचारांचं मॅनिफेस्टेशन. आता इथे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय हे सांगणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगतो. माणूस जे विचार करतो त्या गोष्टी रियालिटीमध्ये उतरतात. यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात आणि हे क्वांटम फिजिक्सच्या थिअरीनुसार सिद्ध देखील झालेलं आहे. ठीक आहे, माणूस जे विचार करतो ते रियालिटीमध्ये उतरतं, त्यालाच मॅनिफेस्ट होणं असं म्हणत असतात. थिअरी अशी सांगते की जी गोष्ट तुम्हाला अत्यंत तीव्रतेने हवी असते, अत्यंत खोलवर ज्या गोष्टीची तुमच्या इच्छा असते, ती गोष्ट रियालिटीमध्ये मॅनिफेस्ट होत असते आणि यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणलं जातं. आता हे सायकोलॉजिकल पॅटर्न किती पॉवरफुल असतात, तर मनुष्य जे सायकोलॉजिकल पॅटर्न कॅरी करत असतो त्या सायकोलॉजिकल पॅटर्नच्या नुसारच तो विचार करत असतो आणि तो जे विचार करत असतो तेच विचार त्याच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट होत असतात. बरोबर. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय मॅनिफेस्ट होतंय हे पाहून आपण याचा अंदाज लावू शकतो की त्या व्यक्तीचे सायकोलॉजिकल पॅटर्न काय असतील. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर फक्त आणि फक्त नकारात्मक घटनाच घडत असतील, तो आयुष्याला वैतागलेला असेल, विटलेला असेल, तर समजून घ्यायचं की त्याचे सायकोलॉजिकल पॅटर्न देखील निगेटिव्हच आहेत. किंवा जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी सुरू असतील, फक्त पॉझिटिव्ह चालू असेल, आयुष्य एकदम छान आहे, सुखकर आहे, आनंदी आहे असं असेल, तर बिनधास्त समजून घ्यायचं की त्याच्या सायकोलॉजिकल पॅटर्नचे पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत. कारण
जसे सायकोलॉजिकल पॅटर्न तसे विचार, आणि जसे विचार तसं त्या विचारांचं मॅनिफेस्टेशन. सायकोलॉजिकल पॅटर्न जर का पॉझिटिव्ह असतील तर त्याचं लाईफमध्ये होणारं मॅनिफेस्टेशन सुद्धा पॉझिटिव्ह असतं. पण जर सायकोलॉजिकल पॅटर्न हे निगेटिव्ह असतील तर त्याचं मॅनिफेस्टेशन सुद्धा निगेटिव्ह होतं. अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला अनेक जण सांगतात की अध्यात्माचा आधार घ्या. अशा वेळेला अनेक जण सांगतात की स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करा, साधना करा, उपासना करा. पण काय होतं असं? साधना केल्याने, उपासना केल्याने, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस केल्याने, मेडिटेशन केल्याने, अजून काही गोष्टी केल्याने असं काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतात? तर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस त्याला म्हणतात जी क्रिया सबकॉन्शियस माइंडमध्ये कोरले गेलेले सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज करते. सबकॉन्शियस माइंडमध्ये असलेले किंवा जिथे कुठे का असे ना, जे सायकोलॉजिकल पॅटर्न मनुष्य कॅरी करत असतो ते सायकोलॉजिकल पॅटर्न खोडायचे असतील तर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस शिवाय माणसाकडे अजून काहीही ऑप्शन नाही आहे. माझ्या लाईफमध्ये जर का नकारात्मक गोष्टी घडत असतील याचा अर्थ माझे विचार सुद्धा नकारात्मक आहेत, आणि याचा अर्थ माझे सायकोलॉजिकल पॅटर्न सुद्धा नकारात्मक आहेत. जे खोडणं गरजेचं आहे, जे कोरलेले, जे इरेज करणं गरजेचं आहे, ते नष्ट करणं गरजेचं आहे. पण हे नष्ट करायचं कसं? तर जेव्हा एखादा मनुष्य योग्य पद्धतीने, योग्य वेने, ॲप्रोप्रिएट वेने स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतो तेव्हा त्याचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात. कुठलाही माणूस जे सायकोलॉजिकल पॅटर्न्स कॅरी करत असतो त्या सायकोलॉजिकल पॅटर्न्सनुसारच त्याची विचारसरणी डेव्हलप झालेली असते. त्यानुसारच तो या जगाकडे पाहत असतो, त्यानुसारच त्याला या जगाचं आकलन होत असतं. आणि म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर येते, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला लागते आणि त्याचे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज व्हायला सुरुवात होते, तेव्हा त्याचा दृष्टिकोन देखील बदलतो. तेव्हा त्याची या समाजाकडे किंवा या दुनियेकडे बघायची दृष्टी देखील बदलते. या दुनियेचं त्याला काय आकलन होणार आहे ते आकलन देखील त्याचं बदलायला सुरुवात होते. ओके, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस केल्यामुळे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात इथपर्यंत ठीक आहे. पण यामध्ये गॅनबाची मेख अशी आहे की सगळ्यात रिसेंट जे सायकोलॉजिकल पॅटर्न तयार झालेले असतात ते सायकोलॉजिकल पॅटर्न सगळ्यात आधी इरेज होतात. स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायला सुरुवात केल्यानंतर सगळ्यात आधी ते सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात जे सगळ्यात रिसेंट डेव्हलप झालेले आहेत. म्हणजे जर का मी एक 25 वर्षाचा मुलगा आहे आणि जर काही दिवसापूर्वीच कुठल्या तरी इन्सिडंटमुळे कुठला तरी ट्रॉमा तयार झालेला आहे, कुठला तरी सायकोलॉजिकल पॅटर्न मी तयार करून घेतलेला आहे आणि इमिजिएटली जर का मी आत्ता स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला सुरुवात केली तर सगळ्यात पहिल्यांदा माझा तो सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होणार आहे. त्यानंतर त्याच्या आधी ते सायकोलॉजिकल पॅटर्न तयार झाले ते इरेज होणार आहेत. मग मी लहान असताना जे सायकोलॉजिकल पॅटर्न तयार झाले असतील ते इरेज होणार आहेत. त्यानंतर मी जन्माला येताना घेऊन आलेले ते सायकोलॉजिकल पॅटर्न आहेत ते इरेज व्हायला सुरुवात होणार आहे. एखादा सायकोलॉजिकल पॅटर्न जितका जुना असतो तितका तो इरेज व्हायला जास्त वेळ लागतो, जास्त साधना लागते, जास्त स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस लागतात. त्याचबरोबर जे सायकोलॉजिकल पॅटर्न मनुष्य जन्माला येताना घेऊन येत असतो ते इरेज व्हायला देखील खूप वेळ लागतो. अध्यात्मामध्ये पुनर्जन्म, आधीचा जन्म या गोष्टी मानल्या गेलेल्या आहेत बरं का. जे सायकोलॉजिकल पॅटर्न माणूस जन्माला येताना घेऊन येतो ते मागच्याच जन्मामध्ये तयार झालेले असतात का? तर नाही. या जन्माच्या आधी किती जन्म झाले हे आपल्याला माहीत नाही आहे. बाय द वे हे सगळं अध्यात्म सांगतं बरं का. अध्यात्मानुसार या जन्माच्या आधी किती जन्म झाले आपल्याला माहिती देखील नाही आहे. पण त्या अनेक जन्मामध्ये मिळून जे सायकोलॉजिकल पॅटर्न तयार होत असतात ते सगळे मिळून आपण या जन्मामध्ये घेऊन येत असतो. या जन्मामध्ये परत नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न्स तयार होऊन त्यामध्ये ॲड होत असतात आणि नेक्स्ट बर्थच्या वेळेला, पुढच्या जन्माच्या वेळेला आपण ते सगळ्याच्या सगळे सायकोलॉजिकल पॅटर्न घेऊन जात असतो. आता इथे एक अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस सुरू केल्यानंतर सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात. ते सायकोलॉजिकल पॅटर्न ज्या सिक्वेन्सने इरेज होत जातात त्या सिक्वेन्सनुसार सायकोलॉजिकल पॅटर्नचे 7 सेक्शन करण्यात आलेले आहेत, 7 भाग करण्यात आलेले आहेत. आणि सायकोलॉजिकल पॅटर्नच्या या 7 भागांनाच 7 चक्र असं म्हणतात. कुंडलिनी जागृती या विषयामध्ये ज्या 7 चक्रांचा उल्लेख येतो ती 7 चक्र हीच आहेत. पण त्यात जसं सांगितलं जातं की ती 7 चक्र आपल्या मणक्याच्या इथे आहेत. ती 7 चक्रामधलं पहिलं चक्र मूलाधार चक्र, शेवटचं चक्र सहस्त्रार चक्र. मूलाधार चक्र आपल्या माकड हाडाच्या इथे असतं आणि सहस्त्रार चक्र इथे वरती असतं असं अजिबात नाहीये.
सात चक्र म्हणजे सायकोलॉजिकल पॅटर्नचे 7 लेयर्स, ज्या सिक्वेन्समध्ये ते इरेज होतात त्या सिक्वेन्समध्येच ही 7 चक्र तयार करण्यात आलेली आहेत। आणि म्हणून असं म्हटलं जातं की जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मूलाधार चक्र इरेज होतं किंवा ॲक्टिवेट होतं, आणि 1 बाय 1 बाकीचे चक्र ॲक्टिवेट होत होत सगळ्यात शेवटी सहस्त्रार चक्र ॲक्टिवेट होतं, आणि मग सहस्त्रार चक्र ॲक्टिवेट झाल्यानंतर माणसाला मोक्ष मिळतो, आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते वगैरे वगैरे वगैरे। पण खरं म्हणजे सायकोलॉजिकल पॅटर्नचे 7 लेयर्स आहेत, जे 7 लेअरपैकी पहिला जो लेअर आहे तिथून सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज व्हायला सुरुवात होते। असं करत जेव्हा सायकोलॉजिकल पॅटर्नचा 7वा लेअर इरेज होतो तेव्हा माणसाला आत्मसाक्षात्काराची, एनलायटनमेंटचा अनुभव येतो, कारण मी म्हणजे हे शरीर आहे। या लेवलचे जे सायकोलॉजिकल पॅटर्न्स आहेत ते सायकोलॉजिकल पॅटर्न जे माणूस जन्माला येताना घेऊन आलेला आहे ते सायकोलॉजिकल पॅटर्न 7व्या लेअरमध्ये असतात। आणि जेव्हा 7वा लेअर इरेज होतो, जेव्हा सहस्त्रार चक्र ॲक्टिवेट होतं तेव्हा माणसाला आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो, तेव्हा माणसाला मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते वगैरे वगैरे वगैरे। त्यानुसार मग असं देखील म्हणता येईल की माणूस जन्माला आल्यानंतर जे सायकोलॉजिकल पॅटर्न क्रिएट करत असतो त्यानुसार मग सगळ्यात वरचा जो लेअर आहे, जो फर्स्ट लेअर आहे तो सगळ्यात नवीन सायकोलॉजिकल पॅटर्नचा आहे, आणि सगळ्यात शेवटचा जो 7वा लेअर आहे म्हणजे 7वं चक्र जे आहे सहस्त्रार चक्र, ते सगळ्यात जुन्या सायकोलॉजिकल पॅटर्नचा हा लेअर आहे। आणि त्यामुळे सगळ्यात शेवटचा सायकोलॉजिकल पॅटर्नचा लेअर 7वा लेअर किंवा सहस्त्रार चक्र जेव्हा ॲक्टिवेट होतं, 7वा लेअर जेव्हा इरेज होतो तेव्हा माणसाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते। कुंडलिनी जागृती म्हणजे आपल्या मणक्याच्या खाली एक माकड हाडाच्या इथे एक विशिष्ट सर्पाकृती अशी वेटोळे घालून बसलेली कुंडलिनी आहे, आणि मग साधना केल्यावर, उपासना केल्यावर किंवा गुरुकृपेने, हे गुरुकृपेने कुठून आलं काही माहीत नाही। मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की तुमच्यासाठी कोणी इतर व्यक्ती स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करू शकत नाही, आपल्या भल्यासाठी आपणच स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायची असते। सो माझं सायकोलॉजिकल पॅटर्न तेव्हाच इरेज होतात जेव्हा मी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करेन। पण कुंडलिनी जागृतीमध्ये असं पण सांगितलेलं आहे की तुमचा गुरु तुम्हाला कुंडलिनी जागृत करून देऊ शकतो, आणि मग ती जागृत झाल्यानंतर मग 1 बाय 1 तुमचं चक्र ॲक्टिवेट होतं वगैरे वगैरे, मग सिद्धी प्राप्त होतात, मग असं होतं, मग तसं होतं, असं अजिबात नाही। कुंडलिनी जागृती हे सिम्बॉलिकल आहे। 7 लेयर्सना जे सिम्बॉल दिलेले आहेत त्या सिम्बॉल्सना 7 चक्र असं म्हणलं गेलेलं आहे, बाकी काही नाही। आता इथे एक शंका आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊ शकते की कुंडलिनी जागृतीवाले जसं म्हणतात की 7 चक्र हे आपल्याला स्पायनल कॉर्डच्या इथे असतात, जर मी असं म्हणतोय की ते स्पायनल कॉर्डच्या इथे नसतात, ती 7 चक्र म्हणजे सिम्बॉलिकल आहे, कुंडलिनी जागृती कम्प्लिटली सिम्बॉलिकल आहे, मग हे सायकोलॉजिकल पॅटर्न असतात कुठे? तर अध्यात्म असं सांगतं की पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ज्या सूक्ष्म घटकाबद्दल चर्चा केली होती, जो आपल्या आतमध्ये कुठेतरी वसलेला आहे, जो कोण आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे, ते आपलं खरं स्वरूप आहे आणि ते काय आहे ते जाणून घेणं हा अध्यात्माचा मूळ उद्देश आहे। तो सूक्ष्म घटक आहे ज्याला आपण एक्स मानलेलं होतं, ज्याला आपण एक्स एलिमेंट त्या भागामध्ये म्हणलेलं होतं। या एक्स एलिमेंटवर, ज्या एक्स एलिमेंटला काही जण आत्मा देखील म्हणतात, काही जण ईश्वर देखील म्हणतात, या एक्स एलिमेंटवर, या आत्म्यावर सायकोलॉजिकल पॅटर्न इम्प्रिंट होत असतात। या आत्म्यावर, त्या एक्स एलिमेंटवर सायकोलॉजिकल पॅटर्न कोरले जात असतात, आणि म्हणूनच असं म्हणतात की मनुष्य जन्माला येताना सायकोलॉजिकल पॅटर्न घेऊन येतो, इथे आल्यानंतर त्यामध्ये अजून नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न ॲड होतात, आणि इथून जाताना तो पूर्णपणे सायकोलॉजिकल पॅटर्नचा बंच एकत्र घेऊन पण जातो। म्हणजे असं म्हणतात की आपण जसं म्हणतो की मनुष्य जन्माला येताना काय घेऊन येतो आणि इथून जाताना काय घेऊन जातो, तर मनुष्य जन्माला येताना अनेक सायकोलॉजिकल पॅटर्न घेऊन येतो, त्यामध्ये नवीन सायकोलॉजिकल पॅटर्न ॲड करतो, आणि इथून जाताना परत भरपूर सारे सायकोलॉजिकल पॅटर्न बरोबर घेऊन पण जातो। आता हे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात कसे? तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या 4 आध्यात्मिक मार्गांबद्दल जाणून घेतलं, त्या आध्यात्मिक मार्गाच्या थ्रू हे सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होत असतात। म्हणजे कसं? तर सुरुवातीला कर्ममार्ग असं सांगतो की जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हा तुमचे वाईट सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होत असतात, आणि चांगले सायकोलॉजिकल पॅटर्न नवीन तयार होत असतात। तसंच ज्ञानमार्ग असं सांगतो की आपण जेव्हा स्वतःवर चांगल्या गोष्टींचं हॅमरिंग करतो तेव्हा वाईट सायकोलॉजिकल पॅटर्न असतील तर ते इरेज होतात। किंवा भक्तिमार्ग किंवा योग मार्ग असं सांगतो की भक्तिमार्गानुसार जर तुम्ही नामस्मरण करत असाल किंवा योग मार्गानुसार तुम्ही मेडिटेशन करत असाल, म्हणजेच या दोन्हीमध्ये समान काय, तर या दोन्ही या दोन्हीमध्ये समान काय? ओके, सो या दोन्हीमध्ये ते साम्य काय आहे, तर या दोन्हीमध्ये श्वास हा संथ होत असतो। सो जेव्हा तुमचा श्वास संथ होतो तेव्हा सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होत असतात। या 4 मार्गांच्या माध्यमातून सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होत असतात। आता इथे एक ट्रिक आहे
की मनुष्य जन्माला येताना अनेक प्रकारचे सायकोलॉजिकल पॅटर्न घेऊन येत असतो. या सायकोलॉजिकल पॅटर्ननुसार तो विचार करत असतो आणि तेच विचार लाईफमध्ये मॅनिफेस्ट होत असतात. मग असं असताना एखादा मनुष्य जन्माला येताना कुठले सायकोलॉजिकल पॅटर्न्स घेऊन जन्माला येतोय हे जर का ओळखलं, हे जर का आपल्याला समजलं, तर त्यानुसार विचार येणार आहेत आणि ते विचार मॅनिफेस्ट होणार आहेत. म्हणजे जन्माला येताना एखादा मनुष्य जे सायकोलॉजिकल पॅटर्न घेऊन जन्माला आलेला आहे ते सायकोलॉजिकल पॅटर्न कुठले आहेत हे जर का आपल्याला समजलं, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे हे आपल्याला समजू शकेल का? यालाच ज्योतिषशास्त्र म्हणत असतील का? मनुष्य जन्माला आल्या आल्या त्याची जन्मवेळ, जन्म ठिकाण या गोष्टींनुसार त्याची कुंडली तयार करण्यात येते आणि त्या कुंडलीनुसार त्याचं भविष्य सांगण्यात येतं की पुढे त्याच्या आयुष्यामध्ये काय काय होणार आहे. मग कदाचित ही जी काही कुंडली तयार केली जाते, ही जी काही पत्रिका तयार केली जाते, त्या पत्रिकेमध्ये हेच तर नसतं ना की ते बाळ जन्माला येताना कुठले सायकोलॉजिकल पॅटर्न्स घेऊन आलेले आहेत, त्यानुसार ते आता विचार करणार आहे आणि ते विचार लाईफमध्ये मॅनिफेस्ट होणार आहे. यालाच ज्योतिषशास्त्र तर म्हणत नाहीत ना. हू नोज, गॉड नोज. सो गाईज, हा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजिकल पॅटर्नबद्दल जाणून घेतलंय. सायकोलॉजिकल पॅटर्न हा खूप गहन विषय, खूप खोल विषय, डीप सब्जेक्ट आहे. सायकोलॉजिकल पॅटर्न हा अध्यात्मामधला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अख्खं अध्यात्म या सायकोलॉजिकल पॅटर्नच्या भोवतीच फिरतं असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. याबद्दल एक अख्खा व्हिडिओ जर का डिटेलमध्ये बनवायचं ठरवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. असं समजूयात की या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजिकल पॅटर्नची तोंड ओळख करून घेतलेली आहे. या विषयावर तुम्ही सुद्धा अजून विचार करू शकता. तुमचे सुद्धा डॉट्स कनेक्ट होतील, तुम्हाला सुद्धा बऱ्याच काही गोष्टी समजत जातील. या सायकोलॉजिकल पॅटर्न्सनाच अध्यात्मामध्ये खूप महत्त्व आहे, म्हणून हा व्हिडिओ आज तुमच्यासमोर आणण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा, लाईक करा. अनेक जण कमेंट्स करतायत ज्या आम्हाला आवडत आहेत. पहिला व्हिडिओ नुकताच रिलीज झालेला आहे आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स येतोय. आम्ही सगळेजण खुश आहोत. माझी पूर्ण टीम या रिस्पॉन्ससाठी खुश आहे. सो थँक्यू सो मच. पाहत रहा स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे. सायनिंग ऑफ.